बापरे! प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत आत्तापर्यंतचा सगळ्यात धमाकेदार असा एपिसोड असणार आहे. मुळात म्हणजे इकडे ऑफिसमध्ये खूप मोठा दंगा होणार आहे आता. कारण इथे तेजस्विनी ती मात्र ज्या इकडे कामासाठी आली होती ना, तिच्यासमोर मात्र भलतंच काहीतरी येणार आहे. कारण इकडे शर्वरी जय दोघंही समोरासमोर असणार आहेत. अगदी शर्वरी प्रेझेंटेशन करत असते त्यावेळेस मात्र हे सगळं आता ऐकणार आहे तेजस्विनी. आणि तिच्या तर पायाखालची जमीनच सरकणार आहे. कारण मुळात इकडे ही मुलगी ऑफिसमध्ये करतेच काय, आणि जयने मला यातलं काहीही सांगितलं नाही. खरंच जय वरचीवर बदलतोय का? त्यातच प्रेक्षकांनो, आता इथे मात्र चक्क समयराने हिने मात्र या तेजस्विनीच्या डोक्यात नको नको ते भरवले. त्या मुली कशा पद्धतीने वाईट आहेत, आणि ती आसावरी तर काय, चेहऱ्यावरती मात्र अगदी साळसूतपणाचं आव्हान ते. पण खरंच रिअलमध्ये खूप डेंजर आहे. त्यामुळे मात्र खरंच तेजस्विनीला आता तिचं पटायला लागतं. आणि खरंच समायरा म्हणाली अगदी तसंच आहे. म्हणजे चेहऱ्यावरून तर एवढ्या साध्या भोळ्या वाटतात, आणि इथे माझ्याच ऑफिसमध्ये काय करते, माझ्याच ऑफिसमध्ये जॉबला आहे, आणि याचा मला थांग पत्ताही नाही. खरंच याचा आता जयला जाब विचारायलाच हवा आहे. आता इथे मात्र अहिल्याची दणक्यात अशी एंट्रीसुद्धा झालेली. आणि अहिल्यानं तर एवढं काय जास्त इथे शर्वरीचं कौतुक केलं आहे ना, पण हे सगळं श्रेय मात्र शर्वरीच्या आईचं आहे. कारण ज्यावेळेस तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं त्यावेळेस मात्र बरोबर शर्वरीने त्यातले पॉईंट पकडलेले असतात, आणि तेच इकडं प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा तिने नमूद केलेलं असतं. आता पुढे प्रेक्षकांनो कशा पद्धतीने इथे अहिल्याच आता तेजस्विनीला कशा पद्धतीने इथे शर्वरीची तिच्या कामाची जाणीव करून देणार आहे, आणि त्यातच आसावरीला सून करून घेण्यासाठी कशा पद्धतीने तिचं मतपरिवर्तन करणार आहे, हे पाहायला मात्र जाम मजा येणार आहे. आणि मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, आता खरंच शर्वरी आणि जय या दोघांची जोडीची लव्ह स्टोरी पाहायला सगळ्यांनाच आवडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर दोघांचा काहीतरी असा इंटरेस्टिंग किस्सा दाखवायला हवा आहे. आणि दुसरीकडे मात्र इकडे आता ही समायरा ती तर गौतमच्या मागे लागलीच आहे लग्नासाठी. पण लवकरात लवकर आशू आणि गौतम या दोघांचे लग्नाचे आता सीन्स दाखवायला हवेत, जेणेकरून प्रेक्षकांनाही आनंद होईल. मुळात म्हणजे गौतम आणि आशू या दोघांच्या लग्नामध्ये शर्वरी आणि जय या दोघांची कुठेतरी लव्ह स्टोरी पुढे सरकेल. हे सगळं पाहायला जाम मजा येणार आहे. सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे, सगळं पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर प्रेक्षकांनो, पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मुळात म्हणजे इथे आता ज्यावेळेस शर्वरी आणि जय या दोघांनी चक्क टशन देऊन आता प्रेझेंटेशन करायचं ठरवलेलं असतं. आणि मुळात म्हणजे जयला वाटते खरंच ही मुलगी छान करेल का, म्हणजे एवढं महत्त्वाचं मी काम हिच्यावरती सोपवलं आहे, तेही पहिल्यांदाच. खरंच ही विश्वास ठेवण्यासारखी आहे का, काय करावं. पण जाऊ दे, एकदा आपण तिच्यावरती विश्वास तर ठेवायला हवा आहे. त्यामुळे सगळी गडबडघाई चाललेली असते. मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, इकडे आता प्रमिला तिलाही छान वाटतंय, म्हणजे तब्येत आता तिची छान झालेली असते, तिला बरं वाटतंय. त्यामुळे तिचे सगळे लाड कौतुक तर करतच असतात. इथे मात्र आशू तिला अजिबात कसलंही कामाला हात लावू देत नाही, बिचारी सतत राबत असते. आणि तिकडे गौतम मात्र चक्क आशूला फोन करून सतत त्याला बोलावंसं वाटतंय. पण आशू बिचारी कामात असते, नाहीतर तिची आई तरी येते, कोणीतरी तिच्या आजूबाजूला असतं. त्यामुळे तिला मात्र जाम गोंधळायला होतं. आणि इथे प्रेक्षकांनो, आशू मात्र आता सगळा घडलेला प्रकार गौतमला सांगणार आहे. कशा पद्धतीने तुझ्या आईने अपमान केला. मुळात म्हणजे तिला अपमान असं म्हणायचं नव्हतं खरं तर, म्हणजे तुझ्या आई ज्या पद्धतीने आमच्याशी बोलली ना, त्यावरून तरी वाटत नाही की लग्नासाठी असं सहजासहजी तयार होतील. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे गौतमला तर समजलंच आहे की आई, आशू आणि इकडे शर्वरी या तिघींची भेट झाली होती. त्यामुळे आता गौतम कशा पद्धतीने हळूहळू इकडे तेजस्विनीच्या मनामध्ये इकडे या आशूबद्दल एक चांगला समज निर्माण व्हावा म्हणून काय असं मोठमोठे नवनवीन इंटरेस्टिंग असे किस्से घडवणार आहे ना, ते पाहायलाही जाम मजा येणार आहे. आता प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र ऑफिसमध्ये सगळी गडबडघाई चाललेली असते. आणि त्यातच तेजस्विनी तिला आता हॉटेल मॅनेजमेंटसाठी काहीतरी असं करायचं असतं स्वतःला. त्यामुळे ती ठरवते आपण आता थेट तिकडे ऑफिसमध्ये जायला हवं आहे. खूप दिवस झाला ना ऑफिसमध्ये गेलोच नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे मात्र तेजस्विनी आता ऑफिसमध्ये जायला निघालेली. आणि इथे आईलाही खूप छान पद्धतीने आता सगळ्यांचं कौतुक करत असते.
कारण अहिल्या खूप मोठी इन्व्हेस्टर म्हणून आलेली असते. कारण अहिल्या आणि शर्वरी या दोघींमध्येच आमने सामना होणार आहे. आणि कारण म्हणजे शर्वरी सगळ्याचं प्रेझेंटेशन करणार आहे आणि त्यात जय तिच्या सोबतीला मदतीला आहेच. पण हे सगळं मात्र एकटीला करायचं आहे. ते सगळेजण तिचं कौतुक करायला आहेत. आता इथे बोलणारी तर काय शर्वरी असते. खूप जास्त कॉन्फिडन्सने बोलत असते. कशा पद्धतीने बायकांचं आयुष्य आहे खरं म्हणजे त्यांचं हार्मोन्सवरतीच आयुष्य चाललेलं आहे. आणि मुळात म्हणजे खरंच बायका किती आणि कुठे कुठे काम करतात. मुळात म्हणजे बायका घरी तेवढंच राबतात, ऑफिसमध्ये तेवढंच राबतात, बाहेरची कामंही तेवढ्याच आनंदाने करतात. त्यामुळे बायकांविषयी खूप छान छान बोललेली असते आणि सगळेच एवढे काय तिच्यावरती इम्प्रेस झालेत ना. बाहेरून तेजस्विनी सगळं ऐकते आणि समोरचा नजारा बघून तर काय तिला मात्र प्रचंड राग आलेला असतो. पण आता ह्या रागाचं रूपांतर नक्की काय होणार आहे प्रेक्षकांनो, हे मात्र खूपच डेंजरस असणार आहे. कारण आता समोर जी मुलगी दिसती शर्वरी, ती मात्र तिच्या जाम डोक्यात जाते आणि त्यांचं प्रेझेंटेशन तीच करते. त्यामुळे तेजस्विनी आता डायरेक्ट ऑफिसची जिथे मीटिंग चालू असते तिथे मध्ये जाणार आहे. आणि असं अचानक आलेलं पाहून इकडे जयलाही धक्का बसतोय. त्यामुळे जय आता तिला बसायला तर चेअर देतोच, पण त्याला समजत ना आई ते काय करते. आता आईला समजलं ना की ही शर्वरी इथे काम करते, तर आता मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. खरंच आता हे सगळं मी कसं फेस करायचं आहे. अगोदरच एक प्रॉब्लेममधून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे, तर दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे समोर. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मात्र बिचारा जय मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यातच इकडे अहिल्या म्हणत असते काय म्हणजे खरंच जय खूप छान प्रेझेंटेशन झाले, त्यामुळे तुम्हाला ना कसलीही काळजी चिंता करण्याची गरज नाही. मुळात म्हणजे हे सगळं डन असं समजा तुम्ही. आता सगळेजण तिचं खूप जास्त कौतुक करत असतात, पण इथे मात्र तेजस्विनी शांतच असते. आता मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, तेजस्विनीच इकडे बोलणार आहे. आणि मग काय अहिल्याशी जेव्हा बोलणार आहे तेव्हा मात्र अहिल्या तिचं खूप जास्त कौतुक करू लागते, पण तेजस्विनीच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात. मुळात तिला ती मुलगी आवडतच नाही ना. आता प्रेक्षकांनो, त्यामुळे मात्र अहिल्या आणि तेजस्विनी या दोघींमध्ये असा संवाद वाढत जातो आणि शेवटी मात्र तिला समजतं की खरंच ही मुलगी खूप जास्त टॅलेंटेड आहे आणि तिच्यासमोर ती कबूलही करते. पण तेजस्विनी म्हणत असते असंच नाही, म्हणजे खरंच कोणीही असं बोलू शकतं आणि कोणीही प्रेझेंटेशन देऊ शकतं. मुळात म्हणजे हीच एवढी हुशार आहे वगैरे काही नाही. पण इथे अहिल्या मात्र हे मानायला तयारच नसते. काही जरी झालं ना, खरंच शर्वरीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. पण इथे मात्र तेजस्विनीचा जळफळाट होतो. आता सगळं डील वगैरे डन करून अहिल्या तिथून निघून जाते प्रेक्षकांनो. पण आता मात्र जयच्या पुढे खूप मोठं कोड असणार आहे. कारण इकडे जयच्या समोर आलं आहे खूप मोठा आता एक डील करण्याचं, ते म्हणजे चक्क त्याच्या आईचं डील. आता कशा प्रकारे हिला फेस करू, कशा पद्धतीने हिला सगळं सांगू. आता प्रेक्षकांनो, खरंच तेजस्विनी नवीन जयला काय शिक्षा देणार, का नक्की पुढे काय करणार, का इकडे आता जय कशा पद्धतीने तेजस्विनीलाच हे लग्न तू मान्य कर, गौतमच्या जीवाचं काही बरं वाईट व्हायला नको आहे परत, आणि परत काहीतरी करायला नको आहे, त्यासाठी आपल्याला हे लग्न मान्य करावंच लागणार आहे. त्यातच प्रेक्षकांनो, आता अहिल्यासुद्धा तिचं मत परिवर्तन करताना आपण पाहायला मिळू शकते. खरंच तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय. मुळात म्हणजे मला तर असं वाटतंय की ते अहिल्या आल्यामुळे काहीतरी तेजस्विनी इकडे काहीतरी तिच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि गौतम आणि आशू या दोघांचे लग्नाचे मात्र रस्ते मोकळे होते. आता प्रेक्षकांनो, हे सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे, हे पाहायला जाम मजा तर येणारच आहे. आणि त्यातच आता या दोघांचं लग्न जुळवता शर्वरी आणि जय हे दोघं मात्र जाम क्लोज यायला लागलेत. त्यामुळे मालिका आणखीनच इंटरेस्टिंग व्हायला लागली. त्यासाठी असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.